झाल्याची माहिती मिळते. तो गँगरेप येऊरला झाला. तो बंगला आजपर्यंत का तोडला नाही? इल्लीगल बंगला आहे, का तोडला नाही? 2 बंगल्यामध्ये 2 रेप झाले, का तोडला नाही? कसे काय लोक ते वरती गेली होती? येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण? रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात? हे सगळे प्रश्न विचारून सदी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत. 500 रुपयामध्ये रेप करण्याची परमिशन आहे. नाही, माझं नताशाशी माझं काही हे नाही. प्रश्न एवढाच आहे की एवढं अनधिकृत चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर, फॉरेस्ट ऑफिशियल्सच्या डोळ्यासमोर माझा साधा प्रश्न आहे. एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्क मध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कसं? याचं उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं. कसं काय दिलं तुम्ही परमिशन? अनधिकृत बांधकामामध्ये बारचं लायसन्स, दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कसे काय लायसन्सेस देतात? आणि तुम्हाला हायकोर्टाने बंदी आदेश दिलेत की तुम्हाला 2 हॉटेल सोडून, एक एक्झॉटिका आणि एक गोल्डन स्पॅन, या 2 हॉटेल सोडून कोणीही वरती जाता कामा नाही 6 नंतर. कारण का जो नॅशनल सँक्च्युरीचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा जो वेळ आहे, सकाळी अमुक ते संध्याकाळी अमुक, म्हणजे 6 ते 6 माझ्या अंदाजाने आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वरती जाता येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आवाजाची बंदी आहे, ध्वनी प्रदूषणाचं आहे. हे सगळे कायदे धुळीला मिळून येऊरला पाहिजे ते नंगानाच करत असतात. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.